मी सौ प्रज्ञा प्रसाद वाळिंबे 3 जानेवारी 2025 दैनंदिन राशी भविष्य सांगण्यास सुरुवात करत आहे. मेष राशीवाल्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. सौख्य लाभणार आहे, आनंद मिळणार आहे, समाधान मिळणार आहे, प्रिय व्यक्तीची भेट होणार आहे आणि आज त्यांची सर्व कामे मनासारखी होणार आहेत. त्यामुळे त्यांनी आज आपल्या कामाचा उत्साह दाखवून आपली कामे पूर्ण करायची आहेत. त्यांना आत्तापर्यंत मिळालेला नसेल तितका मान सन्मान आज मेष राशीवाल्यांना घरी, बाहेर, ऑफिसमध्ये मिळणार आहे. वृषभ राशीवाले आज पराक्रम गाजवतील. सर्व काही त्यांच्या कामांमध्ये आज ते मोठ्या प्रमाणात पराक्रम गाजवून त्यांना यश मिळणार आहे. त्यांना आज मोठ्या प्रमाणात सन्मान मिळणार आहे. नेहमीपेक्षा वेगळा विचार आज ते करणार आहेत आणि त्याच्यातही त्यांना यश आहे. आणि ज्या काही कार्यात ते आज पाऊल टाकणार आहेत त्याच्यात त्यांना यश मिळून त्यांच्या जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. मिथुन राशीवाल्यांना आज खूप असे छान असे आनंदाचे क्षण अनुभवायला येणार आहेत. आवडत्या वस्तूची खरेदी होणार आहे आणि शेतीतून त्यांना मोठ्या प्रमाणात आज शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. आणि मिथुन राशीवाल्यांची संध्याकाळ आज खूप अतिशय आनंदी आणि समाधानी जाणार आहे. मिथुन राशीवाल्यांनी आज पूर्ण दिवसाचा आनंद घ्यायचा आहे. कर्क राशीवाल्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. आज त्यांना जी काही संधी मिळणार आहे कुठल्याही कामाची किंवा इतर कार्याची त्याचं त्यांनी आज सोनं करायचं आहे. त्याचा पूर्ण वापर करून त्याचा फायदा आज त्यांनी करून घ्यायचा आहे. आज त्यांनी ही संधी अजिबात हातातून जाऊ द्यायची नाही आहे. आणि आजचा एक क्षण कर्क राशीवाल्यांसाठी महत्त्वाचा आहे. अचानक त्यांना आज खूप मोठे लाभ होणार आहेत. कुठलाही धनाची म्हणा, एखादी चांगली व्यक्ती आयुष्यात येणार आहे. खूप छान दिवस आहे कर्क राशीवाल्यांचा. आणि फक्तच एवढंच आहे का आजची संध्याकाळ 5 नंतरची त्यांना थोडी खर्चात टाकणार आहे. त्यांचा खर्च वाढण्याची शक्यता वाटत आहे. सिंह राशीवाल्यांना आजचा दिवस अनुकूल आहे, खूप छान आहे. नोकरीमध्ये त्यांची आज मोठ्या प्रमाणात उत्तम प्रगती होणार आहे. आणि त्यांचे जे वरिष्ठ आहेत ते आज त्यांच्यावर खूप खुश राहणार आहेत. आणि आज सिंह राशीवाल्यांवर मोठ्या जबाबदाऱ्या आज ज्या आत्तापर्यंत आलेल्या आहेत कामाच्या किंवा घरच्या, त्या आज त्या व्यवस्थितरित्या पार पाडणार आहेत. आणि जे काही त्यांचे वरिष्ठ आहेत कामामध्ये ते त्यांच्यावर इतके खुश होणार आहेत आणि त्यांच्यावर प्रसन्न होणार आहेत, त्याचा 2025मध्ये वर्षभर त्यांना फायदा होणार आहे. कन्या राशीवाल्यांना आज सिद्धी प्राप्त होण्याचे खूप चान्सेस आहेत आणि लक्ष्मीची कृपा त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीच आज यश मिळणार आहे. त्यामुळे कन्या राशीवाल्यांनी आपली कामे आज करण्यास काही हरकत नाही आहे. त्यांचा जर कुठला व्यापार असेल, बिझनेस असेल तर त्याच्यामध्ये आज त्यांना खूप मोठ्या प्रमाणात वाढ आहे. आणि कन्या राशीवाल्यांनी आज आपली जी घरातील कामे असतील, जी आत्तापर्यंत राहिलेली असतील, ती आज त्यांची पूर्ण होण्याचे खूप इथे संकेत दिसत आहेत. पुन्हा एकदा सांगते, मोठ्या प्रमाणात कन्या राशीवाल्यांनाच यश आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा आळस न करता आज कामाचा उत्साह त्यांनी दाखवायचा आहे. तूळ राशीवाल्यांचा दिवस आज अनुकूल आहे. आज तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये धाडस करणार आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला फायदाच आहे. आर्थिक लाभ होण्याचे खूप मोठे चान्सेस आहेत. पण असं काही सांगायला खरं तर मन करत नाही आहे, पण सांगते का जर तुमचं आज प्रेमाचे जे काही आयुष्यामध्ये गुंता असेल किंवा जे काही तुमचे प्रश्न असतील तर त्याच्यामध्ये तुमची आज फसवणूक होण्याचे चान्सेस मात्र तूळ राशीवाल्यांचे दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी आज थोडे सतर्क राहायचं आहे. एवढं सांगते, याच्यावर विचार नक्की करा. वृश्चिक राशीवाल्यांचा दबदबा वाढणार आहे आणि सामाजिक कार्य आज ते मोठ्या प्रमाणात करणार आहेत. आज वृश्चिक राशीवाल्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची जो कोणी प्रिय व्यक्ती आहे त्यांची आज भेट नक्की होणार आहे आणि आर्थिक भरभराट भरपूर प्रमाणात होणार आहे. त्यामुळे आज आपल्या प्रिय व्यक्तीपासून त्यांना जो काही आनंद मिळणार आहे त्याचा आनंद त्यांनी आज नक्की घ्यायचा आहे आणि त्यांचा दिवस आज खूप छान जाणार आहे. आणि आज त्यांनी प्रॉपर हनुमानाची उपासना न चुकता करायची आहे. धनुराशीवाल्यांना आज उत्तम आर्थिक यश मिळणार आहे आणि ते इतकं छान आहे का आज ते खूप आनंदी राहणार आहेत आणि ह्या आनंदामध्ये आज त्यांना मोठ्या प्रमाणात मेजवानी नक्की मिळणार आहे. आनंदाचा त्यांचा क्षण आज भरभरून येणार आहे. त्यांचं वक्तृत्व चमकणार आहे आणि धनुराशीवाले आज जिथे कुठे आपला शब्द देतील किंवा कोणाशी कुठल्या गोष्टीवर बोलतील ऑफिसमध्ये, घरी, त्यांच्या शब्दाला आज मान मिळून त्यांना यश मिळणार आहे. मकर राशीवाल्यांच्या आज कलामध्ये किंवा प्रांतामध्ये आज त्यांना उत्तम यश मिळणार आहे.
जे काही कला क्षेत्रात ते असतील खूप छान त्यांना यश आहे. राजकीय क्षेत्रामध्ये आज तुम्ही वाटचाल करा, तुम्हाला यश आहे. गुंतवणुकीतून तुम्हाला आज खूप लाभ आहेत. जर तुम्हाला कुठे गुंतवणूक करायची असेल घरासाठी, शेअरसाठी, तर मकर राशीवाल्यांना आज नक्की करायची. कुठलीही गुंतवणूक करा, आज तुम्हाला लाभच आहेत. आनंद देणाऱ्या घटना आज त्यांच्या आयुष्यात इतक्या घडणार आहेत का ते खूप मकर राशीवाले आश्चर्यचकित होणार आहेत. त्यामुळे त्यांनी ह्या आनंदाचा नक्की आज वापर करून आपला दिवस आज खूप छान घालवायचा आहे. कुंभ राशीवाल्यांचे आज प्रवास घडणार आहेत आणि हे सर्व करताना त्यांचा खर्च आज वाढणार आहे आणि त्यांना आज काही कारणास्तव छोट्या छोट्या गोष्टींचा मनस्ताप होण्याची खूप शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी आज सतत नामस्मरणात राहायचं आहे आणि हनुमान मंदिराच्या दर्शनात न चुकता घ्यायचं आहे. त्यामुळे त्यांचा मनस्ताप आज कमी होऊ शकतो. संध्याकाळी त्यांना सामाजिक कार्यातून त्यांचं नाव लौकिक होणार आहे. पण पूर्ण दिवसात त्यांचा जो मनस्ताप होणार आहे त्याची त्यांनी काळजी नक्की घ्यायची आणि त्याच्यासाठी त्यांनी हनुमान मंदिरात जाऊन कृपया दर्शन घ्यायचं आहे. त्यांच्या जी मनाची घालमेल आहे, अस्वस्थता आहे, ती थांबणार आहे. मीन राशीवाल्यांची आज कामाची प्रगती आहे. शत्रू त्यांचे आज पराभूत होणार आहेत. व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ आहे. कलाकारांना मोठ्या प्रमाणात आज यश मिळणार आहे. फक्त एवढंच आहे का हे सर्व करताना त्यांची कामाची प्रगती वाढणार आहे, पण अचानक एखादा खर्च होण्याची शक्यता आहे म्हणण्यापेक्षा आहेच. त्यांचा खर्च आज वाढणार आहे. त्यामुळे मीन राशीवाल्यांनी आपल्या खर्चावर आज थोडा कंट्रोल करायचा आहे. पुन्हा एकदा सांगते, खर्च वाढणार आहे. खर्चावर आज कंट्रोल नक्की करा. मीन राशीवाल्यांनी आज आपले कामामध्ये सतत गुंतवून त्याचं जी वेग आहे तो आज वाढवायचा आहे, जेणेकरून त्यांना पूर्ण 2025मध्ये त्याचा लाभ नक्की होणार आहे. अशा रीतीने आज तुमच्यापर्यंत मी राशी भविष्य पुन्हा एकदा पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांना 12 राशीवाल्यांना पुन्हा एकदा सांगते, 2025 हे मंगळाचं आहे. त्यामुळे सर्वांनी हनुमान मंदिरात जाऊन रोज दर्शन घ्यायचं आहे. हनुमंताला सांगायचं आहे का माझे काही चुकलं असेल तर मला क्षमा कर, असं म्हणून त्याची माफी मागायची आहे आणि सर्व संकटातून मुक्त होण्याची त्याला विनंती करायची आहे. श्रीराम जय राम, जय जय राम.